तेव्हा शहरी आणि ग्रामीण हा जो काही भेद होतो तो कितपत योग्य आहे? मला वाटतं तो चुकीचा आहे. हम्म, कारण भाषा बदलते, दर बरोबर. 12 मैलाला बदलते असं म्हटलं जातं. हम्म, हम्म, हम्म. बोली भाषा नेमक्या किती आणि ती बोली भाषा इतरांपेक्षा वेगळी हे कोणी ठरवायचं? पण मी ज्या समाजामध्ये वाढलोय आणि मी जर महाराष्ट्रात राहतोय तर मी खंबीरपणाने आणि जाहीरपणाने सगळीकडे जिथे जिथे माझा वावर आहे तिथे मराठीमध्ये मी बोललंच पाहिजे. ती माझी जबाबदारी आहे. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाज स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. याच दिनाचं औचित्य साधून आजचा आपला एपिसोड आहे मराठी भाषेवर. तर मराठीत मंथन करणार आहोत आपण, किंवा मराठीवर मंथन करणार आहोत आपण असं म्हणूयात. तर याचसाठी आपल्यासोबत आज गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर संजय तांबट सर. नमस्ते सर, तुमचं मनपूर्वक स्वागत शोमध्ये. धन्यवाद शंतनू. येस. त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि सोबतच माध्यम शिक्षक आणि सकाळ आणि केसरीमध्ये त्यांनी पत्रकारितासुद्धा केली आहे. तर याच विषयावर आपण आज गप्पा मारणार आहोत की मराठी बोलली लिहिली वाचली तर गेलीच पाहिजे, पण विचाराने कशी पुढे घेऊन जावी, तर यावरच्या सबंध गप्पा असणार आहेत. तर गप्पांना सुरुवात करूयात आपण. सर, मला सद्यस्थितीला धरून पहिला प्रश्न विचारायचा आहे की वाचनामध्ये आणि लिहिण्यामध्ये मी जसं म्हटलं की मराठी वापरली जाते, तर प्रामाणिकपणे आपण खरंच त्याचा वापर करतो का तेवढा? मला असं वाटतं की करतो. हम्म, आपण जी काही भाषा बोलतो हम्म, ती आपल्या अनुभवातनं आलेली असते आणि आपल्या आजूबाजूला आपल्या कानावर जे पडतं हम्म, किंवा आपण टी व्हीवर, सिनेमामध्ये हम्म, किंवा अगदी आता छोट्या मोठ्या स्क्रीनवर सुद्धा जे काही पाहतो तर त्याच्यातनं येणारी म्हणून जी काही भाषा आहे हम्म, तर ती आपण बोलत असतो, रोजच्या व्यवहारात वापरत असतो. हम्म, त्यामुळे मराठी ही सर्वत्र आजही आपल्याला दिसते. तिचं स्वरूप तुम्हाला हवं तसंच, प्रत्येकाला हवं तसं आदर्श असेलच असं नाही, पण बरोबर. भाषा ही ज्याची त्याची असते. बरोबर. त्यामुळे जी मराठी आहे तर ती अधिक चांगली अशी करण्यासाठी काय करायचं याची जबाबदारी तुझ्यासारख्या मित्रांवर आणि आणखी इतरांवरही आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आता पुन्हा इतिहासाला धरून मुद्दे येतात की साधारण 2000 वर्ष वगैरे जुनी म्हणतो आपण मराठी, तर तिच्या समृद्धीविषयी बोललं जातं. तर तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, मी भाषेकडे पाहत असताना एक तर पहिली गोष्ट म्हणजे भाषा ही समुदायाची असते. हम्म, कोणताही समुदाय भाषा कशासाठी वापरतो हम्म, तर त्याला आपापसात संवाद साधायचा असतो. बरोबर. त्यामुळे आदिम काळापासून ज्या वेळेला भाषा सुरू झाली त्यावेळेला भाषेची महत्त्वाची भूमिका तीच राहिली हम्म, आणि मग त्याच्यातूनच भाषेचा वेगळ्या टप्प्यांवर विकास होत गेला. बरोबर. त्यावेळेला तू 2000 वर्षापूर्वीपासूनची मराठी असं ज्या वेळेला म्हटलं हम्म, त्यावेळेला त्यावेळची भाषा ही आजच्या मराठीसारखी निश्चितच नव्हती. बरोबर. त्यामुळे राणी नागनिकाचा नाणेघाटातला जो काही शिलालेख आहे किंवा आपण म्हाईम भटांनी मराठीमध्ये लिहिलेलं जे काही लीळाचरित्र आहे की जे मराठीतलं पहिलं गद्य पुस्तक म्हणून समजलं जातं. ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे, हम्म, तुकारामांची जी भाषा आहे आणि नंतरच्या काळात आत्ता आपण आधुनिक याच्यामध्ये जी वापरतो त्याच्यामध्ये काही वेळेला ज्याला आपण मिंग्लिश म्हणतो की इंग्रजी शब्दांचा वापर अधिक किंवा काही वेळेला हिंदी भाषेचा सुद्धा त्याच्यामध्ये सरमिसळ त्याच्यात होते. बरोबर. ह्या आजच्या काळामध्ये आजचा जो समाज आहे, आज मराठी समुदाय म्हणून जे आपण महाराष्ट्रातले आणि देशाच्या इतर प्रांतांमध्ये सुद्धा जी आपण वापरतो ती सगळी मराठी आहे. ओके. त्यामुळे विदर्भातली भाषा वेगळी आहे, मध्य प्रदेशातली वेगळी आहे, गुजराती मराठी वेगळं आहे आणि मुंबईतली मराठी वेगळी आहे. पुण्यातली भाषा जी अगदी पूर्ण सदाशिवपेठी, नारायणपेठी अशी समजली जात होती ती सुद्धा बदलताना आपण पाहतोय ना. बरोबर. तर याच्यामध्ये बोलींचा जेव्हा विषय येतो की 80 प्रकारे बोलली जाते, तुम्ही काही त्या बोलींचा उल्लेख पण केलात आत्ता, तर म्हणजे आपण साधारणतः म्हणूयात 80पेक्षा जास्त असू शकतात बोली त्याच्यामध्ये. पण मग नेमका स्वीकारण्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा शहरी आणि ग्रामीण
हा जो काही भेद होतो तो कितपत योग्य आहे? मला वाटतं तो चुकीचा आहे. हम्म, कारण भाषा बदलते, दर 12 मैलाला बदलते असं म्हटलं जातं. हम्म, हम्म, हम्म. बोलीभाषा नेमक्या किती आणि ती बोलीभाषा इतरांपेक्षा वेगळी हे कोणी ठरवायचं? हम्म, त्यामुळे त्या संदर्भातला जो काही शास्त्रशुद्ध अभ्यास आहे तर तो होईल. मग अहिराणी आहे, खानदेशी आहे, कोल्हापूरचा बाज वेगळा आहे, बरोबर मालवणी भाषा आहे, पुणेरी भाषा म्हणून सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणतो. बरोबर. हे वेगळे जे काही प्रकार बोलीभाषेचे झालेले आहेत ते बोलताना प्रत्यक्ष अनौपचारिक, आता आपण जसं चहाच्या कपावर चहा पीत पीत आपण हो. गप्पा मारतोय, हो. तर तसं निश्चितपणाने त्याच्यामध्ये भाषेमध्ये फरक पडतो. हम्म, तो बोलणारा कोण आहे, हम्म, त्याची सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे बरोबर. आणि त्यावेळेला त्याच्यावर असलेला प्रभाव परिणाम इतर वातावरणाचा काय आहे, त्याच्यानुसार ती भाषा बदलली जाते. त्यामुळे बोलीभाषा हे भाषेचं एक रूप आहे. बरं. पण तू जो शहरी आणि ग्रामीण म्हटलास तर तो फरक मुख्यतः कुठे येतो? तर ज्या वेळेला आपण व्यवहारामध्ये भाषा वापरतो हम्म, आणि ती फक्त विशिष्ट लोकांनी किंवा विशिष्ट समुदायांनी वापरायची नाही, तर मोठ्या भूभागावर किंवा एखाद्या राज्यामध्ये सर्वांसाठी ती समजायला सोपी जावी, सर्वांना त्याच्यातनं योग्य प्रकारची माहिती मिळावी अशी अपेक्षा ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याचं प्रमाणीकरण होतं. बरोबर. आणि बोलीभाषेतनं ज्या वेळेला लिपीमध्ये येते हम्म, त्यावेळेला लिपीमध्ये, कारण लिपी हे तुम्ही शब्दाला अर्थाला दिलेलं शब्दरूप आहे हम्म, आणि मग ते अर्थ योग्य प्रकाराने लोकांपर्यंत जावेत. त्यामुळे मग त्याच्यासाठी काहीतरी नियम आहेत बरोबर. आणि मग ते नियम सर्वांनी पाळलं, शिस्त ज्याला म्हणू शिस्त आपण. आहे किंवा एका विशिष्ट नियमांनी वापरणं. म्हणजे बोलताना कोणतंही त्याला तुम्ही त्याचं प्रूफ रिडिंग करत नाही, हम्म, पण जे आपण लिहितो ते सर्वांपर्यंत सारखेपणाने जाण्यासाठी म्हणून काही प्रमाण लेखनाचे नियम होतात. काही वेळेला त्याच्याकडे थोडं जे सांस्कृतिक राजकारण आहे हम्म, त्याच्यातून त्याला काहीतरी हिणवलं जातं किंवा ते कशासाठी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त होते. पण बरोबर. तुम्हाला वाटतं चूक आहे. हम्म, आणि हा जो काही भाषेचा प्रवास आहे सर्वांना समजण्यासाठी सर्वांनी मिळून मान्य केलेली अशा प्रकारची जी काही भाषा आहे ती पुढे जाते. बरोबर. यालाच धरून मला विचारायचं आहे पुढे अजून की शुद्ध आणि अशुद्ध हा मुद्दा बरेचदा येतो. तर खरंच भाषा शुद्ध आणि अशुद्ध असते का? नाही, आता मी आधी शुद्ध लेखन असा शब्द वापरला जायचा, बरोबर. की जे लिहिलं ते शुद्ध पाहिजे. त्यामुळे काना मात्रा वेलांटी पहिली का दुसरी इथपासून, बरोबर. किंवा उच्चारामध्ये न न याचा भेद काही वेळेला येतो. बरोबर. तो सर्वांना उच्चारता येतोच असं नाही, किंवा जिथे पाहिजे तिथे दुसरी वेलांटी दिली जाते किंवा काय. तो जो काही हे आहे त्याच्यामध्ये त्याला शुद्ध म्हणण्यापेक्षा हम्म, प्रमाण म्हणणं. त्यामुळे प्रमाण लेखन जो आहे तर तो देवनागरी शब्द. लिपीमध्ये योग्य पद्धतीने तो लिहिणं, हम्म, त्यासाठीचं जे काही प्रमाण लेखन आहे. हम्म, त्यामुळे प्रमाण लेखनाची आवश्यकता माध्यमांमध्ये तर निश्चितपणाने असते. बरोबर. त्यामुळे तो अर्थ योग्य प्रकाराने मोठ्या समूहापर्यंत पोचण्यासाठी हम्म, प्रमाण भाषेची आणि प्रमाण लेखनाची निश्चितपणाने आवश्यकता असते. ओके. त्यामुळे बोलीमध्ये सहजपणाने बोलताना मित्रांच्या गप्पांमध्ये किंवा घरामधला ज्याला आपण माझघरातला संवाद असतो बरोबर. तो वेगळा असतो. आणि सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणावर लोकांशी संवाद साधता बरोबर. त्यावेळेला त्याला काहीतरी एक प्रमाण रूप असलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते लिहिताना विशिष्ट. लिहिताना विशेषताना आणि बोलताना तो लहेजा येतो. प्रत्येकाची उच्चाराची पद्धत धाटणी ही वेगळी असू शकते. हम्म, म्हणजे तो प्रकार वेगवेगळा असावा किंवा शैली ती वेगवेगळी असावी. असू शकते, Right. असते. राईट. त्याच्या पुढे आता थोडंसं महाराष्ट्रपुरतं बोलायचं झालं तर, म्हणजे हे विशिष्ट बोलींबद्दल तर बोललोच, पण ॲज ऑफ होल महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर आत्ताचा रिसेंटचाच एक मुद्दा आला की मराठी ही शाळांमध्ये अनिवार्य केली जावी, म्हणजे शिकण्यासाठी का होईना किंवा एक विषय म्हणून. तर याकडे कसं बघतात? ती गरजेची तेवढी वाटते का मातृभाषा आणि ह्या सगळ्या? म्हणजे आत्ता बोलताना सुद्धा हो. तुझ्या बोलण्यात इतके इंग्रजी शब्द बरोबर आले. हा तुझा दोष नाहीये. हम्म, आत्ताच्या एकूण वातावरणामध्ये इंग्रजी जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते, इंग्रजी शब्द आपल्या कानावर पडतात बरोबर. आणि ते समजायला तुला आणि मला किंवा इतरांना सुद्धा सोपे सोपे. पडतात. त्यामुळे मग ते रुळलेत.
हम्म. पण ज्या वेळेला आपण शिक्षणाचा गंभीरपणे विचार करतो हम्म. त्यावेळेला जगभरातले लोक आणि तज्ज्ञ हे सांगतात की शिक्षण हे मातृभाषेतनं पाहिजे. हम्म. त्यामुळे नुसता एखादा विषय म्हणून नाही, बरोबर. तर जन्मापासून जी कानावर पडते ती भाषा ते मूल स्वीकारतं, बरोबर. पटकन अंगीकारतं. आणि ज्याचा आपण मेंदूचा अभ्यास करणारे जे कोणी शास्त्रज्ञ आहेत तेही सांगतात की मुलांची भाषाविषयक समज आणि त्या संदर्भातली जी काही मेंदूचा विशेष भाग आहे तर त्याची वाढ सुरुवातीच्या काळामध्ये बाल्यावस्थेमध्ये अधिक झपाट्याने होत असते. हम्म. त्यामुळे मातृभाषेतनं ज्या वेळेला मूल शिकायला लागतं त्यावेळेला ते अधिक चांगल्या पद्धतीने शिकतं. बरोबर. त्यामुळे मातृभाषेतलं शिक्षण यासाठी आवश्यक आहे की तो केवळ अस्मितेचा विषय नाही, तर तुम्हाला जर उत्तम शास्त्रज्ञ घडवायचे, तुम्हाला उत्तम तंत्रज्ञ घडवायचे, कोणत्याही व्यवसायामध्ये त्या त्या विषयाची जर खोल आणि मूलभूत समज पाहिजे हम्म. तर मातृभाषेतनं शिक्षण जेवढं लोकांपर्यंत पोचेल आणि प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर जर मातृभाषेतलं शिक्षणाचा आग्रह जर सर्वत्र राहिला, तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी या दुसऱ्या किंवा तिसऱ्या भाषा म्हणून जरूर शिका. बरोबर. आणि आता नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये या प्रकारच्या याचा आग्रह जरूर आहे. त्यामुळे मराठी हा एखादा विषय म्हणून शिकण्यापेक्षा जे महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, ज्यांची मराठी ही मायबोली आहे, त्यांना मराठीतूनच, मराठी माध्यमातून शिक्षण मिळालं पाहिजे, किमान प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर. बरोबर. मग त्यांनी दुसरी भाषा अंगीकारली, ज्याला इंग्रजी ही आता ज्ञानभाषा म्हणून म्हटलं जातं, तर मग त्यानंतरचं शिक्षण हे कदाचित तुम्हाला त्याच्यामधनं घेतलं वेगळ्या तर भाषांमधनं ते घेता चालू येऊ शकेल. आणि आता आणखी एक त्याच्यातला जो दुसरा भाग आहे हम्म. की इंग्रजी सुद्धा ज्ञानभाषा कशी झाली हो, तर इंग्रजांचं राज्य जगाच्या मोठ्या भूभागावर होतं आणि मग त्यांनी त्यांच्या सोयीची म्हणून जी काही शिक्षण व्यवस्था आणली त्याच्यातनं त्यांनी वेगवेगळ्या विद्याशाखांमधलं ज्ञान इंग्रजीमध्ये कसं येईल हे जाणीवपूर्वक पाहिलं. बरोबर. तसं जर आपण वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये केलं, मराठीमध्ये केलं, तर मराठी ही ज्ञानभाषा व्हायला काय अडचण आहे? होऊ शकते. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे केवळ भाषा शिकणाऱ्यांचं दायित्व किंवा जबाबदारी नाही, तर जो जो मराठी आहे त्या प्रत्येकाने आग्रहपूर्वक बरोबर भाषा वापरली पाहिजे आणि आपापल्या क्षेत्रातले, आपापल्या व्यवसायातले शब्द मराठीतले हे कसे रूढ होतील यासाठी काही रोजच्या नव्या वापरात शब्दांची कसे रचना सुधारणा, रोजच्या वापरात, तुमच्या लिहिण्यामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये असं जर केलं तर तो सहजपणाने मराठीचा ज्ञानभाषा म्हणून सुद्धा विस्तार आणि प्रचार प्रसार निश्चितपणाने होईल. बरोबर. म्हणजे सगळ्यांनीच त्याचं इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे असं म्हणता येईल. बरोबर. त्यामुळे ती केवळ सरकारची जबाबदारी नाही, हो, तर ती तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, सर्व समाजाची जबाबदारी आहे. आता त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हा मुद्दा येतो न्यूनगंडाचा, की मराठी बोलताना बरेचदा हा न्यूनगंड राहिलेला आहे की बाबा इथं कसं मराठी बोलू, किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर हे जनरली होतंच. पण याच्यामध्ये अजून एक भाग दुसरा असा की दुसऱ्या भाषांचं होणार आक्रमण मराठीवर. तर ह्या दोन्ही गोष्टी थोपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय गरजेचं वाटतं? म्हणजे तुम्ही आत्ता जो उल्लेख तर केला, कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मुळातच बाळगणं हे चुकीचं आहे. बरोबर. हा न्यूनगंड कशातनं निर्माण होतो, तर मी मराठी बोलतोय याचा अर्थ माझ्याकडे काहीतरी कमी अशा प्रकारची भावना त्या विशिष्ट व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते, किंवा आजूबाजूचं वातावरण असं असतं की त्याच्याकडे हा बाबा. पण मी ज्या समाजामध्ये वाढलोय आणि मी जर महाराष्ट्रात राहतोय तर मी खंबीरपणाने आणि जाहीरपणाने सगळीकडे जिथे जिथे माझा वावर आहे तिथे मराठीमध्ये मी बोललंच पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे. बरोबर. मी जर एखाद्या समजा कॉन्फरन्समध्ये गेलो आणि मग तिथे मला इंग्रजी भाषेत मांडणी करायची तर ती मी करू शकलो पाहिजे. बरोबर. ती भाषा पण मला उत्तम आली पाहिजे. पण मी मराठी बोलतो म्हणजे माझ्याकडे काहीतरी कमी आहे, किंवा मराठीमध्ये मी माझ्या विषयाची चांगल्या पद्धतीने मांडणी करू शकणार नाही, अशा प्रकारची जो समज, एक विचित्र समज आपल्या समाजामध्ये जो रुजला आहे तो आपण घालवला पाहिजे. याचे 2-3 कारण आहेत की या सगळ्या इंग्रजीवर आधारित किंवा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे केवळ मराठीच नाही तर इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक समज प्रचलित झाला आहे
की तुम्हाला जर उत्तम करिअर करायचं असेल, तुम्हाला जर जास्त पैसा मिळवायचा असेल, तुम्हाला बरोबर. यशस्वी व्हायचं असेल तर इंग्रजीशिवाय गत्यंतर नाही. बरोबर. तर काही प्रमाणामध्ये तुम्हाला जर परदेशामध्ये जाऊन शिकायचं असेल किंवा त्या याच्यातलं शिक्षण दुसरीकडनं परदेशी विद्यापीठांमध्ये घ्यायचं असेल तर ते ठीक आहे. ती भाषा शिकणं पुन्हा. पण जिथे तुम्ही तुमच्या प्रदेशामध्ये शिकताय तिथे जर तुम्हाला तुमच्याच मातृभाषेमध्ये उत्तम दर्जाचं चांगलं शिक्षण मिळालं बरोबर. तर तसा काही न्यूनगंड येण्याचं कारण नाही. माझं स्वतःचं शिक्षण हे संपूर्ण मराठी माध्यमातनं झालं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर सायन्स शिकताना तिथे आम्ही इंग्रजीतनं ते शिकायला लागलो. त्यावेळेला सुद्धा म्हणजे 10वीतनं ज्या वेळेला 11वी-12वीमध्ये जाताना ते सगळं इंग्रजी एवढं ऐकायची सवय नाही. आणि मग तो विषय समजून घेण्याच्या ऐवजी इंग्रजी समजून घेणं आणि मग इंग्रजीतनं तो विषय समजून घेणं याचीच आम्हाला धडपड करायला लागली. बरोबर. पण एकदा ते समजल्यावर तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जाता, कारण याचा तुमची त्या विषयाची समज ही मोठी असते. आणि आज भारतातले जे नावाजलेले शास्त्रज्ञ किंवा जे मोठमोठ्या अधिकार पदावर आहेत तर त्यांचं मुळातलं शिक्षण त्यांच्या मातृभाषेतनंच झालंय. हे आपण लोकांना ठासून सांगितलं पाहिजे. आणि मराठी माध्यमांच्या शाळा कशा वाढतील आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं जे काही वाढलेलं प्रस्थ आहे तर ते रोखून उत्तम इंग्रजी माध्यमांच्या शाळा कशा वाढतील आणि मग त्या शाळांमध्ये वावरणारी मुलं आणि मग ही मुलं आणि त्यांचे पालक हे सुद्धा जर मोठ्या प्रमाणावर समाजात एका आत्मविश्वासाने वावरायला लागले तर हे चित्र निश्चितपणाने बदलेल. लाज वाटता कामा नये थोडक्यात. लाज कशासाठी बाळगायची? हो बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा हा सुद्धा मुद्दा येतो की वाचनामध्ये लिहिण्यामध्ये तर होतच पण बोलतानाचा एक कुठेतरी न्यूनगंड राहतो, तो राहताच कामा नये. बोलताना म्हणजे इंग्रजीमध्ये समजा मी बोलतो, ती माझी भाषा नाही. त्यावेळेला इंग्रजी बोलताना ती मी माझ्या पद्धतीनेच बोलतो आणि त्याचा उच्चार म्हणजे सगळे इंग्रज लोक हे काय एका पद्धतीने एका साच्यामध्ये इंग्रजी भाषा बोलतात का? त्यांच्या याच्यातही फरक असतो. बरोबर. सगळे मराठी एकाच पद्धतीने मराठी बोलतात का? नाही. त्यामुळे तो जो काही आग्रह आहे तो सोडला पाहिजे. बरोबर. की जे तुम्ही आहे तुमचं एक्सप्रेशन आहे, तुमची अभिव्यक्ती आहे, तुम्हाला जे म्हणायचं ते दुसऱ्यांना समजतंय का नाही हे तुम्ही बिनधास्त बोला. मी आता मोदी त्यांचं इंग्रजी, काही जण त्यांची कदाचित खिल्ली उडवत असतील पण ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ते त्यांच्या इंग्रजीच्या लहेजामध्ये किंवा त्यांच्या स्टाईलमध्ये ते बोलतात ना. बरोबर. त्याच्यात काही अडचण येत नाही. तुम्ही शक्तिशाली असला, तुमच्याकडे पैसा असला, तुमच्याकडे सर्व प्रकारची समृद्धी आणि सर्व प्रकारचं सुविधा उपलब्ध असतील तर मग तुमच्याकडे अशा पद्धतीने कोणी पाहू शकत नाही. त्यामुळे तो सुद्धा एक समाजाचा वाढलेला आत्मविश्वास, समाजाची समृद्धी, त्याचं सामर्थ्य हे भाषेतही प्रतिबिंबित होतं. बरोबर आहे. तो आत्मविश्वास गरजेचा आहे, आवश्यक आहे. आपणच मिळवला पाहिजे. बरोबर. आता थोडंसं शेवटाकडे जाताना याच्यामध्ये संवर्धन, टिकणं वगैरे मराठी भाषेबद्दल बोललं जातं तर आत्ता बदलत्या काळानुसार उपाययोजना होताच आहेत. म्हणजे तुम्ही याचा NEPचा उल्लेख केला की त्याप्रमाणे NEP 2022 प्रमाणे लोकल किंवा हायपर लोकल लँग्वेजेसमध्ये हे शिक्षण दिलं जातं, त्याच्यामध्ये मराठीमध्ये पण शिकवलं जाईल. पण याच्या व्यतिरिक्त असे कोणते म्हणजे अजून कल्पकता त्याच्यामध्ये आणली किंवा कुठल्या तरी अजून वेगवेगळ्या प्रकारे आपण टिकवू शकतो भाषा किंवा संवर्धन करू शकतो? नाही, 2-3 गोष्टी आहेत. मी जे मगाशी म्हटलं की भाषेविषयीचा जो उगाच आलेला न्यूनगंड किंवा वाटणारी लाज आहे ती अशी फेकून दिली पाहिजे. बरोबर. त्याची कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही. आपण जी भाषा बोलतो त्या भाषेचा एकूण सामाजिक सांस्कृतिक वातावरणावर ठसा राहील. बरोबर. याची काळजी मराठी समाजाने आणि मराठी शासनाने पण घेतली पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने राज ठाकरे जे म्हणतात मराठी पाठ्यांचा आग्रह जो धरतात तो केवळ राज ठाकरेंचा अजेंडा असता कामा नये, तो सर्वांचा असला पाहिजे. बरोबर. कारण मराठी तुम्हाला सगळीकडे उजळ माथ्याने ती निश्चितपणाने दिसलीच पाहिजे. बरोबर. पण नुसतं तेवढं थांबत नाही. त्यामुळे शिक्षण हे तुम्ही जास्तीत जास्त मराठी भाषेतनं मातृभूमी मायबोलीतनं जेवढं होईल यासाठी आग्रह धरला पाहिजे. बरोबर. आणि मग ते करताना आता जर इंग्रजी ज्ञानभाषा म्हणून ती शिकावी लागते आणि ती कदाचित वाढत जाईल. आपण ज्या वेळेला 4 पावलं पुढे जाऊ त्यावेळेला इंग्रजी आणखी पुढे गेलेली असेल. बरोबर. पण जगभरातलं ज्ञान आणि केवळ इंग्रजी नाही विविध भाषांमधलं ज्ञान
विविध भाषांमधलं साहित्य, बरोबर. अगदी भारतीय भाषांमधलं सुद्धा चांगलं उत्तम साहित्य हे मराठीमध्ये जेवढं येईल आणि मराठीतनं सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये व्यवहार कसा येईल हे जर आपण पाहिलं तर निश्चितपणाने आपण समाज म्हणून सुद्धा पुढे जाऊ. आज जर 15 कोटी लोक ही भाषा बोलणारे आहेत, बरोबर, तर ही जगातली काही कमी लोकसंख्या नाही. तर आज गुगल सारखे किंवा इंटरनेटवर मध्ये सुद्धा युनिकोड आणि हे सगळं जे येतंय, तो जो तंत्रज्ञानाचाही होणारा प्रसार आहे, बरोबर, तो केवळ इंग्रजीमध्ये नाही, तर तो प्रादेशिक भाषांमध्ये आहे. सुरुवात झाली आहे निश्चितपणाने. आणि मग ते जेवढा वाढेल तेवढा त्यांना धंदा म्हणून का होईना, व्यवसाय म्हणून का होईना, त्या भाषांना उत्तेजन द्यावंच लागेल, लक्ष द्यावंच लागेल. बरोबर. त्यामुळे ते मराठीमध्ये आधी काही फॉन्ट नव्हते, आता ते युनिकोड आणि सगळ्याच गोष्टी आल्यात. आता जे स्पेल चेक आणि या गोष्टी किंवा ज्या आधुनिक सुविधा आहेत ज्या इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत तशा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये आणल्या तर ती भाषा वापरायला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा जर कोणतीही अडचण येणार नसेल तर ती भाषेचा अंगीकार निश्चितपणाने लोक करतील आणि लोक पुढे जातील. याच्यामध्ये अगदीच शेवटचा प्रश्न की साहित्य जे आपल्याकडे अपार आहे, जे संत साहित्य असेल किंवा दुसरं साहित्य असेल, तर त्याचा आधार घेऊन आपण म्हणजे त्याचा आधार कुठेतरी कमी घेतला जातो असं मला तरी वाटतं. कारण की जेव्हा वाचनाचा मुद्दा येतो तेव्हा मराठी तसं पाहायला गेलं तर वाचलं जात नाही आणि बोलण्याचा आग्रह जास्ती धरला जातो. याचं पण कारण पुन्हा शिक्षणाकडे येतं. बरं, तुम्ही मराठी माध्यमात शिकलात, तुमच्या घरामध्ये मराठी बोलली जाते, तुमच्या आसपास मराठी बोलली जाते, तुम्ही मराठी वाचता. पण जी कॉन्व्हेंटमध्ये गेलेली पोरं आहेत किंवा बाकी इंग्रजी शाळांमध्ये गेलेली पोरं, त्यांच्या जर अभ्यासक्रमामध्ये भारतीय वातावरण, भारतीय संस्कृती याच्यापेक्षा तो सगळा पाश्चात्य दृष्टिकोन आणि पाश्चात्य साहित्य जर त्यांच्या याच्यात येणार असेल तर ते मराठी का वाचतील? ते हॅरी पॉटरच वाचणार. बरोबर. त्यांना रामायण महाभारत यापेक्षा सुद्धा पाश्चात्य तत्वज्ञान आणि पाश्चात्य कथा, मिथक कथा या जास्त त्यांना महत्वाच्या वाटणार. बरोबर. त्यामुळे ते बदललं पाहिजे. आणि मग मराठीमध्ये तुम्ही उत्तमोत्तम साहित्य निर्मिती सुद्धा होते आणि ती इतरांच्या तोडीला तोडी देणारी ती जर निश्चितपणाने आहे तर ती केवळ दुसरं कोणीतरी म्हणतंय किंवा इतरांनी आमच्या काय साहित्याला पुरस्कार देऊन ते चांगले असं म्हणण्याची काय गरज आहे? आम्हाला माहिती आहे ना, ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना. बरोबर आहे. त्यामुळे अमृतातेही पैजा जिंके अशी जर माझी मराठी असेल तर मला दुसऱ्याच्या कोणाच्या शिफारशीची गरजच नाही. आता G20चं यजमानपद भारताकडे होतं. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना तर ती घ्यायला, कारण ती युनोमध्ये मान्य नसलेल्या भाषेमध्ये ते आहे म्हणून मग तो चीननी विरोध केला. बरोबर. मग ते वन फॅमिली वन फ्युचर असं त्याचं काहीतरी करून ते करायला ट्रान्सलेशन करून काहीतरी. पसायदान जे ज्ञानेश्वरांनी मांडलंय हे जगाचं तत्वज्ञान आहे. बरोबर. ते मराठीमध्ये आलेलं आहे. तर ते आम्ही आग्रहाने सगळीकडे मांडलं पाहिजे की तुम्हाला जर अभ्यासायचं तर हे वाचा ना, हे पहा ना. आणि ते स्वीकारलं पण तसंच गेलं पाहिजे आणि मग ते जाऊ शकतो. त्यामुळे ज्ञानोबा तुकोबांची भाषा आणि जो आग्रह त्या टप्प्यामध्ये आक्रमणं होत राहतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्यांनी नुसतं भौतिक आक्रमणाचा प्रतिकार नाही केला. त्यावेळेला भाषेवर झालेलं जे काही आक्रमण होतं त्याच्यामध्ये सगळी जी फारशी पर्शियन शब्दांची जी घुसखोरी होती. बरोबर. त्यामुळे त्यांनी रामचंद्रपंत अमात्यांना राज्य व्यवहार कोश लिहायला लावला ना, की आमच्या भाषेमध्ये हा सगळा व्यवहार आला पाहिजे. बरोबर. आमच्या लोकांच्या भाषेमध्ये हे सगळं पोचलं पाहिजे असा आग्रह आजच्या राज्यकर्त्यांनी धरला पाहिजे. आणि शिवरायांचं नाव आम्ही जर अभिमानाने घेतो तर आमचा समाज सुद्धा मराठा म्हणून, मराठी म्हणून त्या अभिमानाने आपल्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी पुढे सरसावला पाहिजे. मला वाटतं आपण ह्याच नोटवर थांबूयात, कारण की खरंच खूप गोष्टी आहेत की ज्या आपण अंगीकारल्या पाहिजेत. तो न्यूनगंड बाळगता कामा नये. आणि मी कुठेतरी वाचलं होतं की शेवटी भाषा ही माणसं तोडायला नसते, माणसं जोडायला असते. तर आपण जेवढे केवढे सगळे मराठी जन आहोत हे
सर्वांनी मिळून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मराठी जास्तीत जास्त पोचवली गेली पाहिजे, त्याचा प्रसार झालाच पाहिजे. पण बोललं, लिहिलं, वाचणं याच्या पलीकडे जाऊन मी ज्याप्रमाणे म्हटलो की मराठी विचाराने. जगली पाहिजे. येस, हा, एक्झॅक्टली. माझ्या श्वासामध्ये, प्रत्येक श्वासामध्ये मराठी पाहिजे. बरोबर, तर ती भाषा जगेल. माणसं जगली तर भाषा जगते, बरोबर, भाषा जगली तर त्याची संस्कृती जगते. बरोबर. आणि तो विचारच मला वाटतं खूप गरजेचा आहे. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही आलात आणि वेळात वेळ काढून बोललात, कारण की एवढं थेट बोलणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि या मुद्द्यांवर सहसा बोललं जात नाही. आणि मुळात शिक्षणाच्या दृष्टीने तुम्ही जे काय बोललात ते खरंच उपयुक्त आहे असं मी म्हणेन. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या स्वरसाज स्टुडिओज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते. सर, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद शंतनू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.